जाईल. पुढे एकदा आपण मैदानाच्या दिशेने बळ करतात. पहिल्या शिडीवरती आपण पाहिलं तर चौकार येतोय. 4 धावांची भर या ठिकाणी केली जाते. सोलाबेची जोडी आपण पाहिलं तर अनंत आणि अजयला आपण पाहतोय. यावेळी देखील चांगला स्ट्रोक खेळाच्या प्रयत्नामध्ये मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय. एक तेरी तो एक मेरी तू शेर आहे ना, तो मैबी सव्वा शेर आहे. पलटवार मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. इथे देखील धक्का दिला गेलाय. विकेटचं पतन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगले बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दर्जेदार लढत आता खेळपट्टीवरती देखील चांगला खेळ करणारे संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र जरूर पाहायला मिळतात. एक बाजूला ईश्वरी 11चा संघ, एक बाजूला मराठा वॉरियरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सगळे बॅटल आपण पाहतो. 4 षटकांचा मॅच. पहिल्या षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती सागर यांना आपण पाहतोय. आता तर सागरने देखील थोडस धक्का देण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाला देखील केला गेलाय. हो हो हो, यावेळी देखील फटका 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 फसलाय. पुन्हा एकदा विकेटचं पतन आहे. मैदानाच्या आतमध्ये जसा आला तसा गेला म्हणावं लागेल. विकेटचं पतन धक्का क्रमांक 2 या ठिकाणी दिला गेलाय. वारंवार विकेटवरती विकेट मात्र या खेळपट्टीवरती संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे. हॅट्रिक ऑन सागर करता. सागर देखील फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ टिकून देत नाहीये. सागरने देखील येणाऱ्या फलंदाजांना गर 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 मात्र रिटर्न तंबूच्या आश्रयामध्ये पाठवलाय. तो सागर पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. अप्रतिम कामगिरी. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल. विकास आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळी देखील हॅट्रिक ऑन आणि इथे देखील टिपलाय झेल. जसा आला तसा गेला असं म्हणावं लागेल. विकेटचं पतन. हॅट्रिक ऑन आणि हॅट्रिक देखील केली आहे या मॅच मधील देखील आपण पाहतो. पहिलीच हॅट्रिक घेणारा गुणवान खेळाडू ठरतोय. सागरने मात्र गर 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 फलंदाजांना बाकी डगआउट केलंय. तोच सागर या मॅच मध्ये हॅट्रिक घेताना पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच. मराठा वॉरियर्स आता मात्र चमकताना पाहायला मिळतील. कमबॅक करण्याचा बंद केलाय या मॅच मध्ये. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बडा. मॅच मध्ये मात्र पलटवार आहे. संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय पर्याय नसतो. आणि थोडस पाहायला मिळतंय ईश्वरी 11 संघ ज्यांना आता मात्र स्ट्रगल करायचं आणि संघर्ष देखील करावा लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा सागर. हो हो हो, यावेळी देखील काय करताय. पुन्हा संधी संधीचं केलंय सोनं. लगातार विकेट वरती विकेट मात्र दिले जात आहेत. धक्क्यांवरती धक्के. अद्यापर्यंत 4 गडी या षटकामध्ये गारद केले जात आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. सागर देखील सांगतोय छोटा तीर घाव करे गंभीर. दिनेश सकपा SPL अध्यक्ष यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी सागर करता लगावला गेलाय. भयधुंदपणे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रकाश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. पैशांचं वर्षाव या ठिकाणी मात्र मनोबल वाढवण्याकरता केलं जात आहे. सागरच्या माध्यमातून पॉवरफुल गोलंदाजी आता मात्र केली जाते. हो हो हो, यावेळी देखील अपील आहे. पंचांकडे दात बघितले परंतु इथे मात्र सेलिब्रेशनला थांबावं लागणार आहे. कारण पंचाने देखील तटस्थ पद्धतीने सांगितलं की हा नॉट चेंडू आहे. सागर करता देखील आपण पाहिलं तर योगेश यादव यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
सगळे बॅटल पण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. विकेट वरती विकेट गेले, धावा देखील बनले 4 आणि गडी देखील 4 गारद केले गेले. पहिल्या षटकाचा काही संपुष्ट झालाय. सागरने मात्र या मॅच मध्ये जान ओतली, आग ओतली आहे. ज्या पद्धतीने अस्त्र ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र ज्या पैकी सोडले जातात ना, त्यापैकी गोलंदाजीवरती प्रत्येक चेंडू क्षेपणास्त्राचा वापर केला गेला. यस, मराठा वॉरियर्सच्या ओनर अर्थात ज्यांच्या माध्यमातून देखील आपण पद्धत रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज सागर करता या ठिकाणी आलाय. कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अविनाश. यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा अविनाशने मात्र सुरुवात बस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात केली आहे. अतिरिक्त धावसंख्येत मात्र भर केली जाते. बस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाबा ऍड करण्याचं काम या ठिकाणी मात्र जरूर केलं गेलंय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. राऊंड विकेट. इथे देखील चांगला फटका आहे. कपलच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र निघून जाईल. कट पट झटपट पावलांच्या बाहेर चौकार. 4 धावे करता स्ट्रोक खेळला गेलाय. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात अजयच्या बॅट मधून मात्र हा आलेला क्लासिकल फटका डान्सिंग द ग्राउंड दान करता सीबीच्या दिशेने दाखल झालेला चेंडू चौकारांकरता स्ट्रोक खेळला गेला. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आपण बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतोय. यावेळी देखील पुन्हाच प्रकारचा चेंडू. इथे मात्र काय घडतंय, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक धाव आपल्या खात्यामध्ये ऍड देखील केले जाईल. एका धाब्याने संघाची स्थिती 10 का दम 10 धाबा धावपालकावरती आपण पाहतोय. योगेश जाधव लिहिले. इथे पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, पावलांचा वापर केला. फुटवर्कला नेटवर्क या ठिकाणी मात्र आला नाहीये. फुटवर्कला नेटवर्क नाहीये, परंतु विकेट किपर आणि स्लिपला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला मात्र नेटवर्क आलेला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा विकेटचं पतन आहे. विठ्ठल बॅक टू द ग्राउंड आहे. धक्का क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तानाजीच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. स्लिप मध्ये दाखल आहे. सुंदर झेल टिपण्याचं काम शॉर्ट थर्ड मॅन पोझिशन मध्ये आपण पाहतोय. चांगली कामगिरी देखील केली गेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. इथे देखील चांगला फटका. कबड्डीच्या विजन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव घेतली आणि एका धावेवरती समाधान मानलं गेलं. धावसंख्या 11 धाबा धावपालकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटक प्रगती पथावरती अद्याप आपण पाहतोय. अभिनशांचं स्पेल शीर्षस्थान पाहायला मिळेल. तर ऑन स्ट्राईक वरती मैदानाच्या आतमध्ये हो यावेळी देखील बिग हिट केलाय. हाय काय नाही काय, मला षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावे करता स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. दर्जेदार स्ट्रोक अजयच्या बॅट मधून. आता मात्र या मॅच मध्ये नजरा असतील तर या अजय वरती असणार आहेत. अजयच्या बॅट मधून चौकार देखील आलाय. अजयच्या बॅट मधून षटकार देखील आलाय आणि अजय मात्र बरसतोय गरजतोय. यावेळी काय घडतंय, पंच आमच्या दिशेने बॉल समांतरात अवांतर धावसंख्येत भर करणार चेंडू टाकलाय. बस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाबा ऍड केल्या जातील. 18 धाबा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठा वॉरियर्स बनाम ईश्वरी 11 ची मॅच ही बॅटल आपण पाहतोय आणि आता तर चांगली मॅच देखील रंगताना बहरताना आपल्याला पाहायला देखील मिळते. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज. हो राऊंड विकेट. इथे देखील काय घडलंय, पुन्हा एकदा इथे मात्र तटस्थ पाहायला देखील मिळतील. चांगल्या पैकी इथे देखील आपण पाहिलं तर ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून देखील हात उंचावलाय. OUT आउट फलंदाज बाद. अजयला देखील तंबूचा रस्ता खुला गेलाय. विकेटचं पतन आज तानाजी देखील सेलिब्रेशन मात्र चांगल्या पैकी करताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी फील्डला उभं केलं त्या ठिकाणी चांगलं झेल टिपण्याचं काम केलं जात आहे. जवळपास अर्धा संघ तंबूच्या आश्रयामध्ये परतवलाय. 6 गडी गाड्या अद्यापर्यंत केले गेलेत. 18 धावा धावपालकावरती आहेत. चांगली स्पर्धा, बाणाची स्पर्धा.
अर्थात पाहायला गेलं तर अजून देखील पुढच्या 2 मॅचेस येणं बाकी आहेत, त्याकरता की काय या विकेटची पडझड मात्र पाहायला मिळते. संघाची स्थिती आपण स्कोरबोर्डवरती पाहिली तर 18 धावा, धावफलकावरती 6 गडी गारद केले गेलेत. विकेटवरती विकेट मात्र प्रत्येक चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी गारद, 18 धावा धावफलकावरती येतात. तिसरे षटक हाताळ करता बॉलिंग ट्रॅकवरती वैयक्तिक कुटातून पहिल्या संघाच्या माध्यमातून तिसरे षटक हाताळ करता किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल. किरण टू किरण स्ट्राईक मध्ये देखील आपण पाहिलं तर किरण असेल मानफ्रॉम ईश्वरी 11, तर एक बाजूला बॉलर अर्थात गोलंदाज देखील आपण पाहतोय किरण मानफ्रॉम मराठा वॉरियर्सच्या माध्यमातून. 5ला मात्र पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. 18 धावा स्कोरबोर्ड वरती किरण बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. ओव्हर दी विकेट, चांगला फटका, मोठा स्ट्रोक खेळा. पुन्हा एकदा चेंडू हवेत, ताकद जनरेट नाहीये, पकडला जाईल झेल. या किरणला देखील पाठवलाय, तंबूच्या दिशेने केले गाळमेळ. विकेट वरती विकेट येत आहे. धक्का क्रमांक 7वा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यस, प्रकाशजी सूर्यवंशी दादा यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज या गोलंदाजा करता लगावला गेलाय. प्रत्येक विकेट करता 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लगावलं गेलंय. नवोदित खेळाडू आहेत, उगवते सितारे, त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम या ठिकाणी मात्र जरूर केलं जात आहे. थोडस पाहायला गेलं तर मागील मॅच पासून कुठेतरी विकेटची पडझड मात्र पाहायला मिळते. विकेटवरती विकेट या मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये देखील हा संघ कुठेतरी ऑल आउट झाला होता. इथे मात्र मस्तकला दस्तक आहे, चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि चेंडू मात्र सीमा रेखा पार, फरार, चौकार. 4 धावे करता स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 धाब्यांची संघाची स्थिती देखील उंचावली जाईल. गुणफलकाला आकार 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 22 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक प्रगती पथावरती किरणच्या माध्यमातून स्पेल आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट्समन कोण आहे वर? संजय, संजय आहे का वर? संजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती ओव्हर द विकेट इथे मात्र पाहायला मिळतो. खराब चेंडू वापस तर एक्स्ट्रा दाखल. 23 धावा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा, या चांगल्या स्पर्धेचाच हा पहिला दिवस आपण पाहत आणि या पहिल्या दिवसातील शेवटचा क्षण अर्थात आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र. या संध्याकाळच्या सत्रातील चांगली स्पर्धा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग 2026 अर्थात SPL सीझन नंबर 5 आपण पाहतोय. 5वं पर्व आहे. हो, यावेळी देखील 8व्या पटेल फटका आहे. बेड विकेटच्या बेजनमध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहे. उचलून फेक करेपर्यंत जास्तीची धाव नाहीये. 1 धाव घेतली आहे. थेंबे थेंबे तळेसाचे मानतात त्यापेक्षा 1 धाव घेतली आहे आणि एका धावेवरती समाधान इथे मंत्र मानलं गेलंय. चोवीस धावा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावरती आपण अद्यापर्यंत पाहतोय. आता तर चांगले मॅच, चांगले बॅटल देखील मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, विकेट करायचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पकडला झेल, संपवला या बॅटरचा देखील. धक्का क्रमांक आपण पाहतोय 8वा गडी या ठिकाणी मात्र गारद केला गेलाय. विकेट वरती विकेट, विकेट वरती विकेट मात्र सातत्याने दिले जात आहेत. धक्का क्रमांक 8 या ठिकाणी दिला जातोय. मागील मॅच मध्ये देखील एका संघाला थोडस पाहायला गेलं तर बॉस रॉयल संघाला देखील ऑल आउट केलं होतं. या मॅच मध्ये देखील कुठेतरी ऑल आउटच्या दिशेने आज संघाला परिवर्तन केलं जातंय का हे देखील पाहण्यासारखं आहे. ईश्वरी 11 बनाम मराठा वॉरियर्सची लढत आपण पाहतोय आणि मराठा वॉरियर्स इथे मात्र पेटून उठलेत. चांगल्यापैकी गोलंदाज, प्रत्येक येणारा गोलंदाज विकेट वरती विकेट घेतोय. प्रत्येक क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि एक चांगलं समीकरण या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. ओव्हर द विकेट इथे देखील आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता, डॉट चेंडूचं या ठिकाणी सांगता केली गेली आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू घेतला गेलाय. धावसंख्या मात्र स्थिर 24 धावा धावफलकावरती. इथे देखील पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आहे.
फुटबॉलचा वापर केला आणि फुटबॉलचा वापर करत असताना षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 गडी गारद केले गेलेत आणि 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक कोणाच्या माध्यमातून कशा पैकी हाताळलं जाणार हे देखील आपण पाहण्यासारखं असणार आहे. चोवीस धाबा धावफलकावरती तिसरं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं आणि शेवटचं षटक हाताळलं करता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. त्यावेळी देखील चांगला फटका देखना स्ट्रोक चेडूला मात्र पाठवलं सीपेच्या दिशेने खणखणीत प्रहार षटकार 6 धाबे करता. या बॅचच्या दरम्यान पुन्हा एकदा सुशांत पाटील साहेब पुन्हा एकदा या बॅचच्या दरम्यान जोडले जातात. त्यांचं देखील बऱ्यापासून या स्पर्धेच्या दरम्यान स्वागत देखील असणार आहे. तर आपण पाहतो एकामागोमाग एक विकेट 31 धावा. तर आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात मी आयोजकांना विनंती करतोय की प्रथमेश कदम सरांचं आपण स्वागत करायचं आहे. लगेचच आपण स्वागत करूया. मी विनंती करतोय की आज ज्यांचा आपण आवाज ऐकलात चिपळूणचे खरं तर आपले मित्र आणि एक भारदस्त आवाज अवांतर चेंडू भारदस्त आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आहे. प्रथमेश कदम सर गणेश शिर्के सह्याद्री प्रीमियर लीगचे असोसिएशनचे खजिनदार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमेश कदम सरांचं स्वागत करूया. यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. ही खरं तर लास्ट विकेट आहे त्यामुळे विकेटवरती टिकणं फार महत्त्वाचं होतं. आतापर्यंत चेंडू झाले तर 4 त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत जरी टिकून राहिलं तरी ऑल आउट होण्याची शक्यता नाही आहे. परंतु इथे 5वा चेंडू हलक्या हातात पुश केला आहे आणि इथे पहा चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला 22च्या स्वरूपात 4 धावा. लास्ट जोडी असताना देखील धावसंख्या कदाचित सेकंड इनिंगमध्ये महाग ठरू शकते. कारण जर या इनिंगमध्ये विकेटची गळती लागली तर सेकंड इनिंगमध्ये प्रयत्न केला तर तसं चित्र होऊ शकतं. परंतु या धावा मिळतील 4. ऑल टोटल 37 धावा ऑन बोर्डवरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रथमेश कदम सरांचं या ठिकाणी स्वागत. हो लास्ट जोडीची कमाल चेंडू पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस 4 धावा. हा चौकार हे 2 चौकार कदाचित डोकेदुखी ठरू शकतात. प्रथमेश कदम सर या ठिकाणी आज तुमचा आवाज ऐकायला मिळाला मला साथ दिलीत त्याबद्दल फाउंडेशन असोसिएशन आणि सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू. शेवटचा चेंडू यावेळेला हा चेंडू नो पंचांचा इशारा आलाय नो बॉल. आणि नो बॉल म्हणजे जिथे धावसंख्येचा दुष्काळ लागला होता तिथे धावसंख्या मात्र या लास्ट जोडीनं बनवल्यात. म्हणजे आतापर्यंत जे विकेट गेले ते चांगल्यासाठी गेले की काय असं मात्र आता वाटायला लागलंय. कारण या 2 जोडीनं कमाल करण्याचा निर्धार केलाय. फ्रीट
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल. एकूण धावा धावपलकावरती माफक आहेत. चला चला, 2 सामने अजून बाकी आहेत. लवकरात लवकर. चला ईश्वरी. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं लगेच. बाबा 11 आणि सानवी 11. चला, या मॅच मध्ये वेळ लावू नका अजिबात. आधी फलंदाज, आधी ऑन स्ट्राइक वरती आणि किरण नॉन स्ट्राइक एंड वरती. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज. ओ पहिला फटका रिव्हर्स, पंचांचा इशारा. इट इज अ नो बॉल. पहिल्या चेंडूवरती नो बॉल. तर आपण पाहतो इथे नो बॉल आणि चला नो आर्ग्युमेंट. लगेच आपण गोलंदाज आहे किरण, आदित्य आणि किरण. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकूण धावसंख्या मिळाली 9 आणि 1, 2 धावा. आणि आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीग मधील एक चांगला खेळाडू काशीनाथ बोडके यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. काशीनाथ बोडके यांनी खरं तर मागच्या 2 दिवसामध्ये फार सुंदर मॅच जिंकली, बाईक देखील मिळाली. यावेळेला चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे. लाईन आणि लेनचा वापर केलाय, ऑफ साइड आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय.
48 धावांचं टार्गेट. 48. पुढचा चेंडू डॉट नंतर वन्स अगेन पुन्हा एकदा किरण यॉर्कर लाईन. ओ हो हो हो, अतिशय जबरदस्त, अतिशय जबरदस्त. चांगला चेंडू आहे. 48 धावांचं टार्गेट मराठा वॉरियर्स समोर. शेवटच्या षटकात वेगळं चित्र रंगलं आणि इथे मात्र त्याची सुरुवात झाली. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते किरण यांच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडू फेकून काढलेत किरण यांनी 2, एकूण धावा खर्च केल्या 2. तिसरा चेंडू पुन्हा एकदा किरणसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तुमच्याकडून चुका होणं आता मात्र तुमच्यासाठी चांगलं नाही आहे, कारण 48 धावा 4 षटक, ज्या धावा खरं तर शेवटच्या जोडीनं बनवल्या होत्या. सुरुवातीच्या 8 खेळाडूंना 7 खेळाडूंना जे करता आलं नाही ते मात्र 2 खेळाडूंनी केलं होतं. मात्र त्या भरणा, त्या चुका आता मात्र इथे होता कामा नये असं चित्र इथे मात्र डगाऊतून आवाजाच्या स्वरूपात दिसत असेल. पुढचा चेंडू यावेळेला किरणसाठी वन्स अगेन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन फायर केला, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. हो 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 हो, काय जबरदस्त कॅच पकडली आहे. ही कॅच खरं तर आजच्या या दिवसातील चांगली कॅच म्हणावी लागेल, कारण आता मिसफील्ड होणं हे त्यांना मान्य नाही आहे. कारण इथे 12व्या खेळाडूचा जर विचार केला तर थोडेसे नाराज झाले होते पहिल्या इनिंगमध्ये, पण जशी बॅटिंग शेवटच्या षटकात काही शेवटच्या चेंडूवरती झाली ना, त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा या कॅच नंतर त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळत आहे. 12वा खेळाडू फार महत्त्वाचा असतो. 12वा खेळाडू तुमचा आधार असतो. 12वा खेळाडू तुमचं संगणक असतं, कारण इथूनच तो तुम्हाला सगळ्या गोष्टी कम्प्युटरच्या माध्यमातून, आपल्या डोकेलिटीतून आपल्या सगळ्या रेकॉर्ड्सना, स्कोररला, गुणलेखकाला सांगत असतो. त्या 12व्या खेळाडूंचं आपण स्वागत करतोय. इथे पाहतोय विकेटच्या नंतर नवीन फलंदाज मैदानावरती तानाजी. ज्या तानाजीनं मागच्या मॅच मध्ये 10 चेंडूंमध्ये 30 धावांची बारदार खेळी केली होती, त्या तानाजी समोर हा चेंडू यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंच बाहेर घेतले, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा कॅच घेण्याची शक्यता. यस, तानाजी आउट. तानाजी बॅक टू द पवेलियन. आता मात्र कल्लोळ, आवाज, शिट्ट्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बंद. मराठा वॉरियर्स असा संघ आहे जो सामन्याचा कायापालट कधीही करू शकतो. मात्र इथे कायापालट करण्याची संधी मिळाली आहे मराठा वॉरियर्स समोर खेळणाऱ्या ईश्वरी 11 संघाला, आणि त्यांची कमाल, त्यांची सुरुवात आणि त्यांचं धाडस. 48 धावा असताना, चला वेळ लावू नका ईश्वरी 11 संघ, वेळ लावू नका. आपण नवीन फलंदाज मैदानावरती येईल. इथे मात्र खेळण्यासाठी गणेशवरती आता बाबा 11 संघानं फिल्डिंग घेतली पुढची मॅच. या वेळेला आपण पाहतोय अवांतर चेंडू, आणि अवांतर चेंडूने धावसंख्येत भर. जितके खराब चेंडू ना तितका तुम्हाला नुकसान होईल, कारण इथे अजूनही पहिला षटक प्रगतीपथावर आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू 5 धावा धावपलकावरती. 5 चेंडूंमध्ये गणेश पुन्हा एकदा तयार आहे हा चेंडू खेळण्यासाठी. मोठा फटका यावेळेला फायर केलाय गणेश, क्षेत्ररक्षक आहे. हो 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 हो, काय जबरदस्त कॅच पकडली आहे. आता मात्र विश्वास दाखवलाय, एका मागोमाग एक धुरंधर खेळाडू मैदानाच्या बाहेर. इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट केली आहे. बॉलिंगला असते, नाही बॅटिंगला असते. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपलकावरती अगदी कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 धावा
48 धावांचं टार्गेट असताना अजूनही 18 चेंडू 43 धावा. आता मात्र आव्हानाला सुरुवात झाली आहे. विदा करंदीकरांची ती कविता मला आठवली की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तुम्हाला जर संकटांचा सामना करता आला नाही तर माणूस म्हणून जगण्यात काही अर्थ नाही आहे. इथे तर क्षेत्र आहे क्रिकेट आणि क्रिकेटचे तुम्ही धुरंधर खेळाडू, तुमच्याकडे क्षमता आहे. गोलंदाज यावेळेला आनंदचा पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, यावेळेला आणखी एक संधी लॉंग ऑफला. हो 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 माहोल बनवलाय. एका मागोमाग एक विकेट गळतीला लागले, तंबूच्या आश्रयाला दयनीय अवस्था निर्माण केली आहे. माहोल, शिट्ट्या, टाळ्या, सगळ्या काही गोष्टी ईश्वरी 11च्या बाजूने होताना दिसत आहेत. आनंद झोरेने जर विकेट हॅट्रिक लगावली तर काशीनाथ बोडके यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. काशीनाथ बोडके लीग मध्ये नाही आहे, परंतु आपल्या असोसिएशनला साथ देण्यासाठी तो या ठिकाणी आलाय. बॅट्समन लवकर पाठवायचे आहेत, वेळ लावू नका, अन्यथा आयोजकांच्या सूचनेनुसार पॅनलाइज केलं जाईल. कारण अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे कमीत कमी एक तरी सामना यानंतर झाला पाहिजे याची दक्षता आपण घ्या. वेळ वाचवा, वेळेची शिस्त आपण सकाळपासून वाचवत आलात, त्यामुळे आपणास विनंती आहे. काशीनाथ बोडके इथे मात्र आनंद झोरेला 500 रुपयाचं प्राइज 3 विकेटसाठी. नवीन फलंदाज अविनाश ऑन स्ट्राइक वरती. कोण आहे तो खेळाडू जो 48 धावांचं टार्गेट पूर्ण करेल? कोण आहे तो खेळाडू पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेईल? अविनाश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर. चांगला चेंडू आहे, बॅटची कडा, चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने. 2 खेळाडू चेंडूकडे बोलतायत आणि इथे चेंडू अडवण्यात यश आलंय, परंतु 2 धावा अडवू शकले नाहीये. 2 धावेने धावफलक सजलाय. एकूण धावा धावफलकावरती 7 धावा. आनंद झोरेची लाईन आणि लेन जर आपण पाहिली तर लेग साइडहून ऑफ साइडला क्रॉस अँगलनं उजव्या हाताचा असताना गोलंदाजी करतोय. त्याची मॅच या अगोदरही आपण पाहिली. सक्सेसफुल मारवणचा खेळाडू आहे आणि ते सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये हा मावळा मात्र आपल्या टीमसाठी प्रयत्न करतोय. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाशिवाय दुसरं काहीच नाही. आयुष्य तुम्हाला जर चांगलं सजवायचं असेल तर मेहनत, यश या 2 गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. या पर्यायाला आणखी एक कॅच होते का? ओ माय गॉड, एक हातामध्ये कॅच पकडली आहे. माहोल बनवलाय पुन्हा एकदा. या खेळाडूंना झालंय तरी काय? ईश्वरी 11 संघाच्या या सर्व खेळाडूंना 48 धावा बनवत असताना पूर्णपणे फलंदाजांना थांबवलंय. आणखी एक विकेट. असं वाटलं खेळाडूला का हा षटकार गेलाय, परंतु हात घातला आणि हातामध्ये कॅच. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं वाक्य आपल्या कानावरती क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी येतं. मात्र मराठा वॉरियर्स जबाबदारीचा वाण पेलवण्यासाठी कुठलाच खेळाडू अजूनपर्यंत तयार नाहीये. हा तोच संघ आहे ज्याने आतापर्यंत आपल्या टीमला इथपर्यंत आणलाय, परंतु या संघाला स्वतःच्या खेळाचा विसर पडलाय असं वाटायला लागलाय. नवीन फलंदाज मैदानावरती येईल. अक्षय. पुढचा चेंडू आनंद झोरे. काय कमालीची गोलंदाजी. या वेळेला लॉप केला आडव्या पट्ट्यात. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे प्रयत्न चांगला आहे. तर नक्कीच इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने एकूण धावफलक 9 धावा. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. एखाद मोठा फटका धावसंख्येचा पिकअप वाढवू शकतो, परंतु अजूनही कुठलाही खेळाडू पिकअप मध्ये मौसम मध्ये आपली गाडी घेऊन आला नाहीये. परंतु आनंद झोरे कॉन्फिडन्स, संपूर्ण गोष्टी पणाला लावून प्रत्येक चेंडू फेकतो. राऊंड विकेटने लोअर चेंडू आहे ऑन ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे एक धाव. एका धावेने 5 चेंडूंचा खेळ समाप्त. एक चेंडू अजूनही बाकी आहे आणि ऑन स्ट्राइक वरती सागरनं आतापर्यंत चेंडू खेळून काढले तर एकही चेंडू सागर आतापर्यंत खेळला नाहीये. ऑन स्ट्राइक वरती यावेळेस येतोय. काहीतरी करण्याची क्षमता, जिद्द, चिकाटी, सगळ्या गोष्टी
गोष्टी यावेळेला मात्र पॅडला आदळून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग बाईटचा इशारा, हा चौकार. 14 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि इथे आपण पाहतोय 48 धावांचं टार्गेट असताना 12 चेंडू 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चला वेळ लावू नका, चला लगेच. ईश्वरी 11 12 चेंडू 34 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. एकूण 14 धावा. 34 धावांची अजून गरज आहे. 12 चेंडू म्हणजे प्रति षटकात 17. 12 चेंडू 34 आणि 12 मधील पहिले 6 चेंडू फेकण्यासाठी आलाय अजय. गोलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज आहे अक्षय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहारे चेंडू आला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कंप्लीट. एकेरी दुहेरीनी फरक पडणार नाहीये. एखाद मोठा फटका सामन्याला एक वेगळी दिशा देऊ शकतो, वेगळी कलाटणी देऊ शकतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू पडलाय. ऑन साइड वरून आनंद झोरे येतोय चेंडूवरती. एक धाव कंप्लीट. 12-34 समीकरण होतं, आता 10-32 समीकरण आलंय. एखाद मोठा फटका मराठा वॉरियर्सच्या टाळ्या वाजू शकतात. एखाद मोठा फटका आतापर्यंत लय मध्ये आलेल्या ईश्वरी 11च्या गोलंदाजांना प्रेशराईज करू शकतात. पण तो फटका येईल का? यावेळेला लॉप केलाय, फटका आलाय, याची गरज होती, तो फटका शोधून काढलाय फलंदाज अक्षय यानं. आणि इथे मात्र या 6 धावसंख्येचा वेग वाढतोय. एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहे 22. 48 धावांचं टार्गेट आणि एकूण धावा आता धावफलकावरती 26 अजूनही पाहिजेत. 22 धावा धावफलकावरती लिहिल्या गेल्या आहेत. आणि या चेंडूवरती ईश्वरी 11च्या या गोलंदाजाला आता मात्र प्रश्न पडलाय. चला लगेच तुम्ही जवळ येऊ नका. आपण पाहतो एकूण आजच्या लॉट्स मध्ये अतिशय धुरंधर टीम आपापल्या खेळाडूंना घेऊन खेळताना पाहायला मिळाला. षटकारानंतर पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस चेंडू यावेळेला नीटसा घेता आला नाहीये, परंतु ऑन साइडला चेंडू गेलाय. एक धाव. हा चेंडू जर एक देखणा फटका आला असता तर सामन्यामध्ये अजूनही रंगत निर्माण झाली असती, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. पुढचा चेंडू यावेळेला हो उडवून दिलाय, अगदी अटके पार, आउट ऑफ द पार, षटकार. आता आपण पाहतोय या षटकातील हा षटकार 29 धावा धावफलकावरती 7 बॉल आणि अजूनही 48 धावांचं टार्गेट असताना सात चेंडू 19 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आणला. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत निर्णय आपण देऊ शकत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण कितीतरी वर्तवल्या तरी फलंदाज आणि गोलंदाज या दोघांची कमाल या मैदानावरती बरंच काही दाखवू शकते. इथे कमाल केली सागर आणि महेशनं. यावेळेला ओ बॅड लक, चेंडू जातो लॉंग स्टॉपला. हा चौकार. आता समीकरण रंगात आलाय. 6 चेंडू 15 धावा म्हणजे 12 बॉल 34 धावांची गरज असताना इथे 2 षटकार अगदी निर्णायक ठरलेत. फलंदाज अक्षय आणि सागर याच्या बॅट मधून
दोघांची पार्टनरशिप मात्र फार सुंदर राहिली आहे. 6 चेंडू 15 धावा, सुपर ओव्हर. मी सांगितलं होतं मला तर असं चित्र दिसू लागलंय की हा सामना बरोबरीच सुटण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही संघ तोडीस तोड आहेत. चेंडू द्यायचे आहेत, दोन्ही संघ तोडीस तोड आहेत. दोघांचाही सामना, दोघांची मॅच अगदी बरोबरच येताना पाहायला मिळते. तराजूमध्ये अगदी बरोबरीच या मॅचला आपण पाहतोय. अजूनही काही सांगू शकत नाही. माफ करा, इथे आयोजकांच्या सूचनेनुसार मॅच जर टाय झाली तर दोन्ही टीम्सला 1-1 पॉइंट दिला जाणार. बॉल द्या. जुना बॉल नाही आहे इथे. मॅच जर टाय झाली तर दोन्ही टीम्सना 1-1 पॉइंट दिला जाणार, याची सर्वांनी दक्षता घ्या. इथे आपण पाहतोय 6 बॉल 15 धावा, 1-1 पॉइंट की विजय. दोन्ही टीम पैकी एक गोलंदाज आलाय प्रेम. आता मात्र या प्रेमवरती संपूर्ण जबाबदारी, अक्षय आणि सागर वरती संपूर्ण जबाबदारी. 6 बॉल 15 धावा आणि 6 मधील पहिला चेंडू तुमच्या समोर. या वेळेला हा चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. समीकरण आता 1 ने कमी झालंय. 6 बॉल 14 धावा, काही होऊ शकतं. सुरुवातीचे 3 चेंडू प्रेम गोलंदाजीसाठी आलाय आणि या 3 चेंडूंना तुम्हाला अशा प्रकारे फेकायचे आहेत की फलंदाजांना कुठल्याही प्रकारची हालचाल करता आली नाही पाहिजे. आणि या 3 चेंडूंवरती असा काही फटका सजवायचा आहे की गोलंदाजांना विचारच नाही केला पाहिजे. अवांतर चेंडू. समीकरण आणखी 1 कमी झालं. 6 बॉल 13 धावा. दुष्काळात 13वा महिना असं म्हणायला लागेल, कारण इथे आपण पाहतोय पुढचा चेंडू अवांतर नंतर. यावेळेला चेंडूची लाईन आणि लेंथ मात्र पंच सोडणार नाहीयेत. अवांतर चेंडू. यस, फिल्डिंग रिव्ह्यू आहे आणि चेक केलं जाईल. पाहिलं जाईल नेमकं चित्र काय घडलं त्या ठिकाणी. सामना अगदी रंगतदार झालाय. सागर आणि महेश तयार आहेत, प्रेम तयार आहे आणि सर्व खेळाडू देखील. तर इथे फेअर चेंडू आहे. चेंडू फेअर आहे. तर फेअर बॉल आहे. चला, तिसरे पंच या ठिकाणी पाहत आहेत. तर इथे मात्र
तर इथे फेअर बॉल आहे. नीटचा चेक केलाय. चेंडू फेअर आहे. चला नो आर्ग्युमेंट. आता डिसिजन दिलाय. तुम्ही वेळ लावली तर आयोजकांना तुम्हाला दंडात्मक कारवाई करण्यास रोखू शकत नाही, कारण आपण डबल हा डिसिजन पाहिलाय. चला मॅच चालू झाली आहे, आपण पाहूया. या वेळेला लॉप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे कॅच. हो 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 हो. तर इथे आपण पाहतोय तर ऑल विकेट 6 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती. या वेळेला अवांतर चेंडू. अवांतर चेंडू धावा 36 धावा धावफलकावरती. चार चेंडू 12 धावा. या वेळेला चेंडू मात्र चांगला आहे. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस. 3 बॉल. तर इथे आपण पाहतोय 3 बॉल 12 धावा. 3 बॉल 12 धावा. प्रेमनं कमाल केली. अवांतर फेकूनही फलंदाजाला जखडून ठेवलंय, थांबून ठेवलंय. नेमकं चित्र काय असेल. 3 बॉल 12 धावा. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज पाहतोय सागर. यावेळेला ताकदीचा जोर, परंतु बॅटची कडा. आणखी एक विकेट. दोन बॉल 12 धावा. नवीन फलंदाज. पाहूया या चेंडूवरती नेमकं काय चित्र होतं. 2 चेंडू 12 धावा. प्रेमचा पुढचा चेंडू. या वेळेला पंचांचा इशारा. अवांतर चेंडू. मॅच मात्र स्टॉप घेत नाहीये. प्रत्येक स्टेशन वरती थांबत जाते आणि इथे प्रेमला स्टेशन मिळत आहेत ते म्हणजे वाईटचे. हा वाईट चेंडू. एकूण नाहीये. चेक करायचं आहे. येस ओके. नाही कॅन्सल केलाय. वाईट चेंडू आहे. येस त्यांनी रिव्ह्यू कॅन्सल केलाय.
2 बॉल 12 ना 11. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. इथे मात्र या चेंडूने हवा काढली आहे. आणि इथे मात्र 4 धावा. ऑल टोटल आपण पाहतोय मॅच मात्र संपली आहे. चला फिल्डिंग सजवा लगेच. बाबा 11. येस. आता उद्या किती मॅचला नाईटला उद्याच्या या मॅचेस आहेत का? ते 7 ला पोहोचतो 6:30 दुसरा दिवस कुठे आहे? हा दुसरा दिवस रिव्ह्यू घेतला रिव्ह्यू 12 मॅच उद्या टोटल 12 आणि या 4 2. तर रिव्ह्यू घेतला गेलाय. फेअर चेंडू आहे, फेअर. चला लवकरात लवकर बाबा 11.